विक्रोळीचं कसं आहे, मी लहानपणापासून विक्रोळीमध्येच राहिलो. तर माझी कझिन बहीण पण तिथेच राहायची अगोदर. तर ती ट्युशन्सला जायची एका ठिकाणी. तर तिची टीचरची जी बहीण आहे ना, तिच्या हस्बंडसोबत ही घडलेली घटना आहे. ओके, बहिणीचे हस्बंड आहेत ते दुबईवरनं इथे आलेले इंडियामध्ये आणि ते त्यांच्या फ्रेंड्सना भेटले. ओके, तर ते जात होते तिकडून चालत चालत. तर अचानक आहे ना, जवळजवळ 12:15 दरम्यान आहे ना, त्यांना काय झालं, तिकडे एक मुलगी दिसली. ओके, तर लहान मुलगी होती, म्हणजे अशी 7-8 वर्षाची असेल. आणि तिने ना, तिचं वर्णन करायला गेलं तर तिने ना असे ट्रेडिशनल कपडे घातलेले, प्रॉपर ट्रेडिशनल कपडे अशी, आणि चांगल्या घराण्यातली वाटत होती अशी नीटनेटकी. ओके, आणि लहान मुलगी, आणि हे लोक असे चालतायत म्हणजे तिच्यासोबत पुढे पुढे. तर ठीक आहे, तर असं चाललेलं. तर इतक्यात काय झालं माहिती आहे, ह्या तिघांच्या ग्रुपमध्ये एकाने नोटीस केलं तिच्या पायाकडे, तर तिचे पाय लिटरली उलटे होते त्या मुलीचे. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तू विक्रोलीच्या पण एक कोणती गोष्ट बोलणार होतास एका मुलीची, ती काय होती? हां, ओके. तर आता विक्रोळीचं कसं आहे, मी लहानपणापासून विक्रोळीमध्येच राहिलो. तर माझी कझिन बहीण पण तिथेच राहायची अगोदर. तर मध्ये आम्ही राहायचो ॲक्च्युली. तर तो माझी बहीण आहे. आता ही दुसरी बहीण आहे माझी, आत्याची मोठी बहीण. तर ती माझ्यापेक्षा 7-8 वर्ष मोठी आहे. तर ती ट्युशन्सला जायची एका ठिकाणी नगरमध्ये. तर तिथे कसं होतं, तिची ट्युशन टीचर आणि तिच्या ट्युशन टीचरची बहीण, ह्या दोघी पण ट्युशन्स घ्यायच्या. तर तिची टीचरची जी बहीण आहे ना, तिच्या हस्बंडसोबत ही घडलेली घटना आहे. ओके, तर ते कसं होतं, त्यांचं मुंबईमध्ये पण घर होतं आणि ते दुबईमध्ये पण असायचे तिचे हस्बंड, कारण काहीतरी मे बी हां, जॉब रिलेटेड ते तिकडे असायचे, जास्त करून दुबईमध्ये असायचे. तर ते कधीतरी इकडे येत जात असायचे. ओके, तर ही घटना ॲक्च्युली 97 मधली आहे. 1997-98 त्या दरम्यानची आहे. ओके, तर त्यावेळेला कसं होतं, तिकडे वस्ती कमी होती, दुकानं वगैरे कमी होती विक्रोळीमध्ये आणि अशा एरियाजमध्ये. ओके, तर कसं झालं, तिचे जे टीचरचे जे हे आहेत, बहिणीचे हस्बंड आहेत, ते दुबईवरनं इथे आलेले इंडियामध्ये आणि ते त्यांच्या फ्रेंड्सना भेटले. ओके, तर ते बऱ्याच टाईम नंतर भेटले. त्या मित्रांसोबत कसं गप्पा वगैरे होतात ना खूप टाईम नंतर. तर ते तेव्हा भेटले आणि कसं रात्रीचं त्यांनी ठरवलं की डिनरला जाऊया आपण कुठेतरी, असा डिनरचा प्लॅन बनवला त्यांनी. तर ते डिनरला गेले. त्याच्यानंतर कसं नाईट आऊट वगैरे, त्यावेळी पण असा ॲक्च्युअल नाव नव्हतं नाईट आऊट, पण ते तसंच व्हायचं ना की हां, गप्पा मारत बसायचे लेटपर्यंत. तर ते भेटले, डिनर केलं. तर त्याच्यानंतर काहीतरी 11 वगैरे वाजले असतील रात्रीचे. तर ते गप्पा मारत मारत असेच ते तिथून ते दोन्ही एरियाजच्या मध्ये असा एक ब्रिज आहे. ओके, हे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या जवळच आहेत ते दोन्ही एरिया. तर तिकडून ते त्या ब्रिजवरनं क्रॉस करून पलीकडे गेले टागोरनगरमध्ये. तर तिकडे कसं आहे माहिती आहे, तुला सांगतो. तर तिकडचं कसं आहे, एक असा रोड आहे पूर्ण आणि त्याच्या पॅरललच हायवे आहे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. तर इकडे वेस्टर्नमध्ये वेस्टर्न एक्सप्रेस आहे, तसा तिकडे ईस्टर्न एक्सप्रेस आहे सेंट्रल लाईनला. तर तो जो रोड आहे ना, तो त्या रोडला माहिती आहे, कॉमन गॅलरीचे जे बिल्डिंग्स असतात ना, तसे बरेच बिल्डिंग्स असे पॅरलल आहेत त्या रोडला. आणि बरेच आहेत असे, जवळजवळ 10-15 बिल्डिंग्स असतील. आणि पूर्ण असा सरळ रोड आहे तो. आणि रोडच्या एंडला एक गोष्ट ती तुला सांगतो नंतर. तर त्या रोडला ते चालत होते, असे रात्रीच्याच गप्पा मारत होते आणि जास्त काय वस्ती नव्हती, गर्दी वगैरे काय एवढी नव्हती. तर ते असे गप्पा मारतात आणि मे बी 11:30-12 वगैरेचा टाईम झाला असेल रात्रीचा. आणि कसं आहे, पार्टी केल्यामुळे मे बी ते थोडे ड्रंक पण असतील. पण ते कसे तिघं पण मे बी त्याच्यातलं एखादा पर्सन नसेल, एवढं त्यांच्यावरती इफेक्ट पण नसेल. होते म्हणजे नॉर्मल, हां, बऱ्यापैकी चालू शकतील एवढ्या अवस्थेत तर होते ते. तर ते जात होते तिकडून चालत चालत. तर अचानक आहे ना, जवळजवळ 12:15 दरम्यान आहे ना, त्यांना काय झालं, तिकडे एक मुलगी दिसली. ओके, तर लहान मुलगी होती, म्हणजे अशी 7-8 वर्षाची असेल. आणि तिने ना, तिचं वर्णन करायला गेलं तर तिने ना असे ट्रेडिशनल कपडे घातलेले, प्रॉपर ट्रेडिशनल कपडे अशी, आणि चांगल्या घराण्यातली वाटत होती अशी नीटनेटकी. ओके, आणि लहान मुलगी 7-8 वर्षाची, जसं मी म्हटलं. तर हे म्हणाले की एवढा लेट नाईट 11:30-12च्या दरम्यान एकटी मुलगी इकडे काय करते. तर त्यांना पहिलं असं डाऊट नाही आला की ही कोणतरी वेगळी एंटिटी आहे, नॉर्मलच त्यांना ह्युमन वाटली. तर त्यांनी तिला विचारलं की बाळा, तू काय करते इकडे एवढ्या लेट, काय म्हणजे तुझं काम इकडे. तर ती म्हणते की काका मी ॲक्च्युली काय झालं, माझ्या घरी आहे ना पूजा होती, तर बरेच लोक माझ्या घरी आले, तर मी ना खाली आले. हां, मी हरवले इकडे.
तर मला एकटं जायला नाही होत आहे, भीती वाटते, तर माझ्यासोबत तुम्ही याल का माझ्या घरी मला सोडा म्हणून. तर ते म्हणाले की ऑब्व्हियसली लहान मुलगी आहे, तर आणि अशी ट्रेडिशनल घराण्यातली वाटते, हां चांगल्या घराण्यामधली, आणि ती म्हणते की तिच्या घरी पूजा आहे, तर मे बी असं झालं असेल जास्त लोक आले, लेट झालं पूजेला, त्याच्यामुळे टाईम निघून गेला ना. हां, लक्ष नाही, आणि घरच्यांचं तिच्यावर लक्ष नाही, तर ती निघून गेली कुठेतरी, मे बी कोणासोबत तरी आली असेल. तर त्यांना ते लेजिट वाटलं. तर ते म्हणाले ठीक आहे चालेल, तर तू मला सांग काय बिल्डिंग नंबर आहे तुझा. तर तिकडे कसे असे बिल्डिंग नंबर्स आहेत, ते जे पॅरलल बिल्डिंग आहे ना, हां प्रत्येकाला बिल्डिंग नंबर आहे वेगळा. तर ती म्हणाली मला ना बिल्डिंग नंबर आठवत नाही, पण मला बिल्डिंग आठवते, म्हणजे त्या एरियामध्ये गेल्यावर मी सांगू शकते की हां बाबा ही माझी बिल्डिंग आहे असं. तर तुम्ही या, आपण चालत जाऊया, आणि तो काय एकच रस्ता होता ना सरळ सरळ. तर ते माझ्या बिल्डिंगपर्यंत या, मला सोडा तिकडे, आणि वर येऊन पूजेला पण प्रसाद वगैरे घेऊन जातो मी, असं तिने सांगितलं यांना. तर हे म्हणाले ठीक आहे चालेल. तर ती गेली, तर ती पुढे चालत होती आणि हे तिघं जण मागे चालत होते. ओके. तर हे चालतायत 5 मिनिटं झाले, हिची बिल्डिंगच आली नाही. तर ह्यांनी तिला विचारलं बाळा तुझी बिल्डिंग कुठे आहे आता, म्हणजे 5 मिनिटं झाले आपण चालतोय. तर ते म्हणाले हां इथेच आहे, जाऊया आपण थोडं पुढे अजून. तर ते म्हणाले ठीक आहे. परत चालत गेले, परत गेले, तर ऑलमोस्ट तिकडचे बिल्डिंग संपत आले तरी तिची बिल्डिंग आली नाही. तर त्यांनी परत विचारलं, तर ती म्हणते की नाही इथेच आहे, आता पोचू आपण म्हणून. तर हे म्हणाले ठीक आहे. त्याच्यानंतर परत पुढे चालत गेले. आता ऑलमोस्ट शेवटचे 2-3 बिल्डिंग्स राहिले. ओके. तरी ही काय अशी वाटत नव्हती की ही आपल्या बिल्डिंगमध्ये जाईल, तिच्या बिल्डिंगमध्ये. तर ह्यांना परत डाऊट आला या लोकांना. तर हे परत तिला विचारायला लागले, तर ती म्हणाली हां इथेच आहे परत, असं बोलली. तर ते बोलले ठीक आहे, मे बी असेल, त्यांना एक्झॅक्ट तिकडचा मॅप माहिती नाही ना, एखादी बिल्डिंग असेल पण पुढे. तर असे चालत गेले, तर थोड्या वेळानंतर सगळे बिल्डिंग संपले तिकडचे, आणि हे लोक असे चालतायत म्हणजे तिच्यासोबत पुढे. तर ठीक आहे, तर असं चाललेलं. तर इतक्यात काय झालं माहिती आहे, ह्या तिघांच्या ग्रुपमध्ये एकाने नोटीस केलं तिच्या पायाकडे, तर तिचे पाय लिटरली उलटे होते त्या मुलीचे, आणि ते पॅनिक झाले सगळे. ओके. आणि ते ज्यांनी नोटीस केलं ते आणि त्याचा दुसरा फ्रेंड, ते दोघं जण पळायला लागले. पण हे जे ट्युशन टीचरचे हजबंड होते ना, त्यांनी ते नोटीस नाही केलेलं. तर त्यांना असं कळलं ना की यांचे फ्रेंड्स का असे अचानक रिॲक्ट करत आहेत. तर ते म्हणतात, तर त्यांचं नाव नापू होतं, त्यांचं निकनेम त्या ट्यूशन टीचरच्या हस्बंडचं. तर त्यांचे फ्रेंड म्हणतात अरे नापू उसका पैर देखा तुमने, उलटा आहे उसका पैर. तर नंतर त्यांनी बघितलं, त्यांनी पण नोटीस केलं, आणि जे त्यांची फाटली ते लिटरली टर्न झाले आणि पळाले तिकडून, आणि मागे वळून बघितलंच नाही. आणि तुला माहिती आहे त्या एंडच्या पुढे काय होतं, स्मशान होतं, स्मशान. फक्त तेच राहिलेलं तिकडे, बाकी सगळे बिल्डिंग संपले. बापरे, खरोखर अजूनही आहे तिथे स्मशान? नाही, आता स्मशान आहे तिथे, पण ते जे तिकडचा एरिया पूर्ण चेंज झाला आता. हां, वस्ती पण बरी झाली, आणि आता सगळे ते तिकडचे कॉमन गॅलरीचे बिल्डिंग जाऊन टॉवर झालेत तिकडे मोठे प्रॉपर. म्हणजे ही त्यावेळेची गोष्ट आहे. आणि हे माझ्या सिस्टरनी आहे ना, ट्युशनला ती जेव्हा गेलेली तेव्हा ते ऐकलेलं, ते नरेट करत होते, ते त्यांच्या सासूला सांगत होते ही गोष्ट. तेव्हा प्रत्यक्षात तिने ऐकलेली माझ्या सिस्टरनी लहान असताना. अरे